कुंडल पोलीस ठाणे हद्दीतील प्रदीप जाधव आणि ईश्वरपूर पोलीस ठाणे हद्दीतील आकाश पाटील टोळी हद्दपार। माननीय तुषार दोशी पोलीस अधीक्षक सांगली यांनी कुंडल पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार प्रदीप वीरसिंग जाधव टोळीस सांगली जिल्ह्यातून 2 वर्ष कालावधीकरिता तसेच ईश्वरपूर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार आकाश हनुमंत पाटील टोळीस सांगली जिल्ह्यातून 3 महिने कालावधीकरिता हद्दपार आदेश पारित केलेले आहेत। गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचे समूळ उच्चाटन होण्याकरिता सदरच्या हद्दपारीच्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत। कुंडल पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हद्दपार टोळी प्रमुख प्रदीप वीरसिंग जाधव वय वर्ष 23 वर्ष, ओंकार हनुमंत बोडरे वय वर्ष 21, संदीप वीरसिंग जाधव वय वर्ष 24 सर्व राहणार तुपारी वसाहत पलूस तालुका पलूस जिल्हा सांगली या टोळीविरोधात सन 2022 ते 2025 या कालावधीत बलात्कार करणे, बेकायदेशीर जमाव जमवून घातक हत्याराने इच्छापूर्वक गंभीर दुखापत करणे, 4 चाकी वाहन चोरणे, मोटारसायकल चोरणे असे शरीराविरुद्धचे आणि मालमत्तेविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत। तर ईश्वरपूर ठाण्याच्या हद्दीमध्ये यातील हद्दपार टोळी प्रमुख आकाश हनुमंत पाटील वय वर्ष 24, स्वागत लक्ष्मण शिंदे वय वर्ष 22, अक्षय विकास मोरे वय वर्ष 31, आशिष हनुमंत पाटील वय वर्ष 24, समीर अमीर खानजादे वय वर्ष 25 सर्व राहणार अशोकनगर साखराळी तालुका वाळवा जिल्हा सांगली या टोळीविरोधात सन 2020 ते 2025 या सालात अल्पवयीन मुलीचे अपहरण करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन इच्छापूर्वक दुखापत पोचवणे, घातक हत्याराने इच्छापूर्वक गंभीर दुखापत पोचवणे, बेकायदेशीर विनापरवाना विदेशी दारू कब्जात बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। टोळीविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यांचा आणि सद्यस्थितीचा अहवाल यांच्यावरील प्रतिबंधक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन पोलीस अधीक्षक सांगली यांनी सलग सुनावणी घेऊन सांगली जिल्ह्यातून 3 महिने कालावधीकरिता तडीपारीचे आदेश पारित केले आहेत। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, कुंडल।